नमस्कार मित्रांनो, मी आता ताथवडेमध्ये एका GGIS इंटरनॅशनल स्कूल नावाच्या शाळेच्या बाहेर आहे. शाळेचं नाव इंटरनॅशनल आहे, पण शाळेच्या समोरची परिस्थिती मात्र अगदी आफ्रिका, घाना, इथिओपिया, सुदान अशा देशांपेक्षा पण खराब आहे. तुम्हाला मी दाखवू शकतो. ही गाडी चालली आता आणि हे बघा, हा चिखल बघा सगळा. तर ही सगळी अशी परिस्थिती आहे. शाळेचं नाव इंटरनॅशनल आहे आणि महाराष्ट्र शासनाचा एक आदेश आहे, ज्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही शाळेनं आपल्या नावासमोर ग्लोबल, इंटरनॅशनल वगैरे सगळं लावायचं नाही. मी तुम्हाला GRS वाचून दाखवणार आहे, तंतोतंत वाचून दाखवणार आहे. तर एकंदरीत ही जी शाळेसमोरची परिस्थिती तुम्ही बघताय, हा संपूर्ण चिखल आहे. हां, आता गेले 1-2 दिवस पाऊस नाही तरी सुद्धा ही इथं अवस्था आहे. हे पाणी आटत आले नाही तर हे पाणी इथं वरपर्यंत असतंय, या गाडीच्या लेवलला पाणी असते. हा सगळा चिखल आहे. आणि विशेष म्हणजे डांबर हे फक्त 28 रुपये किलो आहे बरं का. ते 28 रुपये किलोचं डांबर सुद्धा न वापरणाऱ्या ह्या शाळा. समोर सगळ्या चिखलाचं साम्राज्य आहे आणि जाता येता इथले पालक घसरून पडतात, विद्यार्थी घसरून पडतात. पण शाळेला फक्त आतमधलं इंटरेस्ट आहे आणि मुलांची फी घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पहिलीची फी 1.25 लाख रुपये, 5वीची फी 1.5 लाख रुपये, अशा मागड्या फी हे लोक घेतात. असं मोठं बांधकाम दाखवतात आणि शाळेला असं नाव देतात. कसं? GG इंटरनॅशनल स्कूल. आता खरं तर ही GG म्हणायचं का गावगुंडी इंटरनॅशनल म्हणायची, तर सरकारचा GR आहे. आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या शाळांनी असं ग्लोबल, इंटरनॅशनल नाव लावून लोकांची फसवणूक केली आहे, आम्ही त्या सगळ्यांचे व्हिडिओ काढणार आहे आणि महापालिका आणि आम्ही राज्य शासनाकडे मागणी करणार आहे की या शाळांचे यांनी शासनाच्या आदेशाचा भंग केलेला आहे, त्यामुळे यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आमची असणार आहे. तर महाराष्ट्र शासनाचा GR आहे, त्यात काय लिहिले तुम्हाला वाचून दाखवतो. शाळेचं नाव पाठी दिसतंय तुम्हाला. शाळेच्या नावात पालकांची तसेच विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा, उदाहरणार्थ इंटरनॅशनल स्कूल, सैनिकी शाळा, ऑक्सफर्ड स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल, युनिव्हर्सल स्कूल इत्यादी करण्यात संदेश आलेला आहे. अनेक खाजगी शाळा त्यांच्या नावात इंटरनॅशनल असा शब्द वापरत असून त्यामुळे शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे असा गैरसमज निर्माण होतो. बघा आता गैरसमज काही वस्तुस्थिती बघा ना. 28 रुपये किलोचं डांबर टाकतात, नाही सगळं चिखलाचं साम्राज्य, पालक विद्यार्थी कसे जातात बघा तुम्ही. असा गैरसमज निर्माण होत आहे. परंतु अशा शाळांपैकी अनेक शाळा प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम, सुविधा किंवा आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न नसतानाही शाळेच्या नावामध्ये असे शब्द वापरल्याचे दिसून येत आहे. म्हणजे यांची जगामध्ये कुठेही शाखा नाही, जगातल्या कुठल्याही ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड अशा कुठल्याही शाळेशी मॅनेजमेंटशी यांचं कुठलाही टायअप नाही, तरी सुद्धा हे असं नाव वापरतात. परिणामी बहुतांश विद्यार्थी तसेच पालकांमध्ये अभ्यासक्रमाविषयी, शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी बाबत, शुल्क आकारणी, विविध मुद्द्याबाबत दिशाभूल केली जाते. म्हणजे इंटरनॅशनल शब्द लावल्यामुळे पालकांना आणि नागरिकांना, विद्यार्थ्यांना असं वाटतं की ही शाळा म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम इंटरनॅशनल असेल, शिक्षणाची गुणवत्ता तशी असेल आणि म्हणून ते एवढी महाग फी ठेवत असतील. तसं काही नाही मित्रांनो. हे बघा, हे इंटरनॅशनल गुणवत्ता ही बघा. असं सगळं आहे. तर पुढे ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 मधील कलम 2.1/228 मध्ये जाहिरात व दिशाभूल करणारी जाहिरात, ही दिशाभूल करणारी जाहिरात आम्ही हे शिकवतो ते शिकवतो. दिशाभूल करणारी जाहिरात या संज्ञांची व्याख्या करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमातील कलम 21 मध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरुद्ध निर्देश जारी करण्याबाबत तसेच दंडात्मक कारवाई करण्यात तरतूद करण्यात आलेली आहे. सहसंचालक माध्यमिक व उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी अशा प्रकारचा हा कारवाईबाबतचा आदेश काढलेला आहे. तो GR मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि त्यानुसार IB, केम्ब्रिज, IGGSE इतर आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असलेल्या किंवा सदर आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांनाच केवळ शाळेच्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो अशा नावांचा शब्दाचा वापर करता येईल. राज्य मंडळ, CBSE तसेच आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असलेल्या अथवा इच्छुक असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारख्या शब्दांचा वापर करणे अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे वापरता येणार नाही. त्यामुळे ज्या ज्या शाळांनी आपल्या नावामध्ये युरो, इंटरनॅशनल, वर्ल्ड, ग्लोबल, युनिव्हर्सल अशी नावं लावलेत ती बेकायदेशीर आहे आणि अशा शाळांची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही आता पाऊल टाकलेलं आहे. याचे 2 फायदे होणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळेल, पालकांच्या खिशाला जो झटका बसतोय. पहिलीचे शेंबूड पुसायला ज्या पोरांना येत नाहीये, एवढी बचकुंडी पोरं त्यांची 1.25 लाख 1.5 लाख कुठं फी घेत असतात का? युरो किड्स, वर्ल्ड, ग्लोबल, इंटरनॅशनल, युनिव्हर्सल अशी नावं. एका शाळेच्या नावात तर मी ग्लोबल आणि इंटरनॅशनल अशी 2 नावं बघितली होती. हे असं सगळे, ही सगळी पालकांची, विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. विद्यार्थ्यांना नको ते भानगडीमध्ये जास्त वेळ कामाला लावतात, पालकांच्या खिशाला झटका आहे. आणि शाळांची परिस्थिती अशी आहे की शाळेच्या आतमध्ये म्हणजे इमारती आणि इमारतीच्या आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं त्यांचा भर आहे आणि हे दाखवूनच ह्या शाळा
फक्त ह्या इमारती दाखवूनच ह्या शाळा पालकांना फसवतात, लुटतात आणि त्या लुटीविरुद्ध आपलं ही मोहीम चालू आहे. पिंपरी चिंचवड महानगर परिसरामध्ये जेवढ्या शाळा इंटरनॅशनल युनिव्हर्सल असे शब्द लावतात आणि त्यांच्या समोर हे असं सगळं असतंय, म्हणजे ते शिक्षकांना पगार किती देतात, विद्यार्थ्यांना काय शिकवतात, हे सगळं जर आपण तपासायला गेलं तर डोकं फोडून घ्यायची वेळ की पहिलीच्या मुलाची 1.25 लाख 1.5 लाख रुपये फी आम्ही का द्यावी. पण पालक देतात कारण ते अशा शब्दांना फसतात आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एक सेपरेट GR काढलेला आहे आणि त्या GR नुसार कोणत्याही शाळांना अशा प्रकारे कोणाची कुठल्याही लँडलॉर्डची असो, ती पुढाऱ्याची असो, एखाद्या नेत्याची असो, एखाद्या बिल्डरची असो, एखाद्या उद्योजकाची, कोणाचीही शाळा असो, त्यांना ग्लोबल, इंटरनॅशनल, युनिव्हर्सल, ग्लोब अशी सगळी नावं लावायला प्रतिबंध करणारा हा GR आहे. आणि त्या GR नुसार आम्ही आता ज्या शाळांनी अशी फसवणूक केली, पालकांकडून गब्बर फी घेतली आणि अशा सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. बऱ्याचशा शाळांमध्ये पिण्याचं फिल्टर नाहीये, बऱ्याचशा शाळांकडे गाड्यांची अवस्था काय ते तुम्ही बघू शकता, बऱ्याचशा शाळांमध्ये शिक्षकांचा पगार काय आणि पालकांना तर एवढं लुटतात, एवढं शाळेतात की बास रे बास. म्हणून या सर्व शाळांची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही या GRचा वापर करणार आहे आणि आताच आम्ही लगेच पालिकेला आणि शिक्षण संचालक यांना पत्र देऊन या अशा शाळांची मान्यता रद्द करणार आहे, ज्या शाळा आपल्या समोरचा चिखल हटवू शकत नाहीत, आपल्या समोरचं हे गाळ काढू शकत नाहीत, ज्या शाळा 28 रुपये किलोचं डांबर टाकू शकत नाहीत मुलांच्या आणि पालकांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांचा अपघात होऊ नये म्हणून, अशा सगळ्या डांबरट शाळा ज्या फक्त दिसायला बाहेर गोऱ्या गोमट्या आहेत पण आतमध्ये मात्र त्या काळ्या बेंद्राच्या आहेत, हे चालणार नाही. ह्या शाळा बंद करायच्यात आणि म्हणून आम्ही ह्या GR घेऊनच मी उतरलेलो आहे. या अशा सगळ्या शाळा आपण ज्या फसवत आहेत लोकांना, भरपूर फी लुटत आहेत, अशा सगळ्या शाळा बंद केल्याच पाहिजेत. पालकांनी सगळ्यांनी साथ द्या. विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगलं उत्तम शिक्षण मिळेल, कमी पैशामध्ये मिळेल आणि पालकांची फसवणूक थांबेल. शिवाय शिक्षकांचे जे हाल होत आहेत, एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये अशा मोठमोठ्या इमारती असतात आणि शिक्षकांना पगार किती असतो? 8,000, 10,000, 12,000. अहो, मिनिमम वेज ऍक्ट सुद्धा, म्हणजे किमान वेतन कायदा सुद्धा ज्या शाळा पाळत नाहीत, अशा शाळा पाहिजे कशाला? यांनी काय खुराडे काढलेत का काय? का ह्यांनी कोंबडखाना काढलेला आहे? हे सगळे खुराडे आणि कोंबडखाने बंद करले पाहिजेत या GR नुसार. धन्यवाद.